नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणे पोवार लिखित रोजच्या संघर्षासाठी 10 प्रेरणादायी ओळी. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. आपण सगळेच कुठेतरी कधीतरी संघर्ष करत असतो. कधी कामात, कधी नात्यात, कधी स्वतःला समजून घेण्यात. आणि त्या रोजच्या छोट्या छोट्या लढ्यांमध्ये आपण सगळ्यात जास्त विसरतो ते म्हणजे आपली स्वतःची ताकद. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले रोजच्या संघर्षात तुम्हाला पुन्हा एकदा जाग करणाऱ्या 10 प्रेरणादायी ओळी. चला तर मग सुरू करूया. जिंकायचं असेल तर एकाच गोष्टीवर फोकस ठेवा, स्वतःवर. कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला इतकं बघत राहतो की स्वतःला बघणंच विसरून जातो. दुसरे काय करतायत, कोण कुठपर्यंत पोचलंय हे बघण्यात वेळ जातो. पण खरं साम्राज्य जे तुमचं आहे ते तुम्ही स्वतःवर फोकस केल्यावरच बांधलं जातं. थोडं हळू चाललात तरी चालेल, पण थांबू नका. तुमचा पेस स्लो असेल, इतरांपेक्षा मागे असाल, काही हरकत नाही. वेगाने नव्हे, सातत्याने काम करणारे लोक जास्त पुढे जातात. म्हणून हळू असलात तरी चालेल, थांबलेलं मात्र चालणार नाही. आपलं आयुष्य बदलणारं काम नेहमी कंटाळवाणं वाटणारं असतं. होय, रोज करायच्या गोष्टींचाच आपल्याला सगळ्यात जास्त कंटाळा येत असतो. जसे की लिहिणे, शिकणे, व्यायाम करणे, मेडिटेशन करणे. पण या बोरिंग गोष्टीच आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवतात. हो की नाही? कुणी पाहिलं नाही म्हणून मेहनत थांबवू नका. युनिव्हर्स नेहमी पाहत असतं. कधी कधी वाटतं, कशासाठी मेहनत करू, कोणी अप्रिशिएटही करत नाही. पण लक्षात ठेवा, युनिव्हर्स कधीही निराश करत नाही. ते तुमचे प्रयत्न शांतपणे नोटीस करत असतं आणि योग्य वेळी तुम्हाला त्याचं बक्षीस देतं. आजचा प्रयत्न उद्याची ताकद बनतो. आज काहीच फरक पडत नाही असं वाटत असेल तर हे लक्षात ठेवा, आजचा स्ट्रगल उद्याचा मजबूत व्हर्जन तयार करत असतो. आणि एक लक्षात ठेवा, कुठलीही मेहनत वाया जात नाही. मंडळी, अजून 5 ओळी बाकी आहेत, पण या पुढच्या ओळी तुमच्या मनात जास्त घर करणार आहेत. हार मानायला मन सांगत असेल तर आठवा का सुरू केलं होतं. थकवा येतो, दमछाक होते, कधी कधी सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण त्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी या प्रवासावर पहिल्यांदा का निघालो किंवा निघाले. हा एक प्रश्न तुमचं संपूर्ण आयुष्य परत ट्रॅकवर आणू शकतो. रोज थोडंसं सुधरत जा. छोट्या सवयी मोठे चमत्कार करतात. प्रगती मोठी नसली तरी चालेल. 1% सुधारणा ही पुरेशी आहे, पण रोजची हवी. काळानुसार ह्या छोट्या सुधारणा आयुष्याला जबरदस्त वळण देतात. स्वतःवर विश्वास ठेवणं हा देखील एक प्रकारचा संघर्ष असतो. लोकांवर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण स्वतःवर ठेवणं कठीण. कारण तिथे एक्सक्युजेस नाहीत, तिथे वास्तव असतं. पण एकदा का तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात, तर जग तुमचं काहीही करू शकत नाही. लोक काहीही म्हणून द्या, तुमची मेहनतच तुमचं खरं उत्तर असेल. तुमच्यावर टीका करणारे लोक कधीच कमी होणार नाहीत. पण शांत राहायला शिका. शांत लोकांची मेहनत त्यांच्या वतीने आवाज करते. सगळं नाही जमलं तरी हरकत नाही, पण प्रयत्न कमी करू नका. मी कुठेतरी वाचलं होतं, परफेक्ट असण्याची गरज नाही. आधी ती गोष्ट अस्तित्वात आणा आणि हळूहळू तिला परफेक्ट बनवायचा प्रयत्न करा. फक्त प्रयत्न करत राहा, कारण सातत्याने प्रयत्न करणारे लोकच शेवटी जिंकतात. ह्या 10 ओळी फक्त शब्द नाहीत. ह्या दररोज स्वतःला आठवण करून देण्यासारख्या छोट्या छोट्या शक्ती आहेत.
रोज उठताना झोपताना त्यांना मनात ठेवून बघा. तुम्ही तुमचं आयुष्य बदलताना स्वतःच पाहाल. काय मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.